नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा अनिकेत कोड लॅब या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन व्हिडिओवरती. तर आपण आज शिकणार आहोत ॲनाकोंडा आणि व्ही एस कोड कसं इन्स्टॉल करायचं, जे की आपल्याला आपला कोड रन करण्यासाठी यूज होणार आहे. तर त्याच्यानंतर यायचे anaconda.com वरती पहिले साइन इन करून घ्यायचे. साइन इन केल्यानंतर फ्री डाउनलोडवरती हा ऑप्शन नॅवबारवरती दिसेल. तर नॅवबारवरती यायचे, फ्री डाउनलोडवर क्लिक करायचे, साइन अप करायचे. त्यानंतर इथं ॲनाकोंडा डिस्ट्रीब्युशन दिसेल, यावरती क्लिक करून डाउनलोड करायचे. जर का तुमचा डिव्हाइस मॅक असेल, लिनक्स असेल, तुमच्या डिव्हाइसनुसार इन्स्टॉल करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर आपलं इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल डाउनलोड होण्यासाठी. हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर त्या ॲपला रन करायचं आहे. ते ॲप रन केल्यानंतर असं काही दाखवण्यात येईल, प्लीज वेट व्हाईल सेटअप इज लोडिंग. सेटअपला लोड होऊ द्यायचं आहे पहिले. इट टेक्स टाइम. ओके. त्यानंतर इन्स्टॉलेशनची इम्पॉर्टंट प्रोसेस नेक्स्ट करायचं आहे. आय ॲग्री लायसन करायचं आहे. जस्ट मीवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सी युजर्स अनिकेत. आता ही खूप इम्पॉर्टंट आहे की ॲनाकोंडा तुम्हाला ज्या पण डायरेक्टरीमध्ये इन्स्टॉल करायचं आहे, जस्ट त्या डायरेक्टरीवर जाऊन सी ड्राईव्ह असो, डी ड्राईव्ह असो, ई ड्राईव्ह असो, त्या डायरेक्टरीवर जाऊन हे जे नाव दिसतंय आणि ॲनाकोंडा 3 म्हणून, ही सेम फोल्डर त्या डायरेक्टरीमध्ये बनवायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हे जे दिसतंय ॲड ॲनाकोंडा 3 टू माय पाथ एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा चेकबॉक्स आपण चेक करायचा आहे, याला राईट करायचं आहे. याने आपल्या जी पाथ एन्व्हायरमेंट असते, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल असतं आपल्या पीसीचं किंवा लॅपटॉपचं, त्यामध्ये ही व्हेरिएबल पाथ सेट होईल. त्यानंतर रजिस्टर ॲनाकोंडा 3 ॲज माय डिफॉल्ट पायथन 3 व्हर्जन, हा पण चेक ब्लॉक्स चेक करायचा आहे आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट होईल. त्यानंतर आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, तर तुम्ही परत इन्स्टॉल नाही करणार आहे. बस हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुमचं ॲनाकोंडा इन्स्टॉल होईल. व्ही एस कोड टाकायचा आहे. जी पहिली वेबसाईट येणार आहे त्यावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर डाउनलोड फॉर विंडोज यावरती क्लिक करायचं आहे. तर आपलं व्ही एस कोडचं इन्स्टॉलेशन सुरू होऊन जाईल. व्ही एस कोड इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला सेटअप उघडायचं आहे त्या व्ही एस कोडचं. ती EXE फाईल जी रन करायची आहे. त्याच्यानंतर एक्सेप्ट द ॲग्रीमेंट यावर क्लिक करायचे, नेक्स्ट करायचे. क्रिएट अ डेस्कटॉप आयकॉन, तुम्हाला डेस्कटॉप आयकॉन पाहिजे असेल व्ही एस कोडचा, तुम्ही त्यावर हे चेकबॉक्स क्लिक करू शकता. बट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ॲड ओपन विथ कोड, हे बटन क्लिक करायचे आहेत, जेणेकरून आपण एखाद्या फाईलमध्ये जाऊन राईट क्लिक केलं आणि तिथं एक येईल की ओपन विथ कोड, त्यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर व्ही एस कोड आपल्याला ही अशी काही स्क्रीन पाहायला भेटल. ओके. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲनाकोंडा आणि व्ही एस कोडला कनेक्ट कसं करायचं. त्याच्यासाठी कमांड असतात काही, त्या कमांड आपण रन करून बघणार आहोत. त्यानंतर तुमचं ॲनाकोंडा आणि व्ही एस कोड हे व्ही एस कोडला कनेक्ट होईल. त्यानंतर तुम्ही याच्यात कोड लिहू शकणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणालाही ॲनाकोंडा आणि व्ही एस कोड डाउनलोड करण्यात प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये मला प्रॉब्लेम शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा हा व्हिडिओ, ज्यांना ॲनाकोंडा आणि व्ही एस कोड डाउनलोड करणं डिफिकल्ट वाटत असेल. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.